ब्रेकिंग न्यूज. ईदच्या आनंदावर काळाचा घाला. भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण ठार. नळगवान फाट्यावर भीषण अपघात. साखरपुडा झालेल्या तरुणाचा मृत्यू. साखरपुड्यानंतर मृत्यूची भेट. भरधाव रेतीच्या ट्रकने उद्ध्वस्त केली 2 कुटुंबीय. नमस्कार. आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने रंगवत असलेला सरफराज अशफाक शेख वय 22 याचा आनंदावर काळाने घाला घातला. नुकताच साखरपुडा झालेल्या संसाराची गोड स्वप्ने उरात साठवलेला हा तरुण मृत्यूच्या कवेत गेला. ईदच्या आनंदात मित्रांसोबत दर्शनासाठी निघालेल्या या तरुणाची वाट भरधाव रेतीच्या ट्रकने अडवली. अपघात एवढा भीषण होता की सरफराजचे जागीच प्राण सोडला, तर त्याचे मित्र मोहीन जाकीर मंसुरी वय 22 आणि शामीन याकूब खाटिक वय 24 तिघे राहणार तळोदा हे गंभीर जखमी झाले. ईद असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. त्यानिमित्ताने तिघे तरुण खापर येथील दर्गा येथे दर्शन घेण्यासाठी सरफराज अशफाक शेख वय 22, मोहीन जाकीर मंसुरी वय 22 आणि शामीन याकूब खाटिक वय 24 हे तिघे मित्रे दुचाकी MH39Q 0833 याने दुपारी निघाले. 1 ते 2 वाजेच्या सुमारास रस्त्यावर थांबले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या डंपरने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यात सरफराज या तरुणाचा मांडीजवळील भाग अक्षरशः पूर्णपणे चिरडला जाऊन त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टर संतोष ठाकरे यांनी त्यांच्यावर उपचार केले. सरफराज यास मृत घोषित केले. तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत सरफराजवरती शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुस्लिम बांधवांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सरफराजचा विवाह नंदुरबार येथील शेख कुटुंबियात ठरला होता. नुकताच त्याचा साखरपुडा झाल्याने कुटुंबियात आनंदाचे वातावरण होते. घरातील लोक लग्नाच्या तयारीत मग्न असताना अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जिथे लग्नाची वरात निघायला हवी तिथे अंत्ययात्रा निघत आहे. आई वडिलांचा आक्रोश, कुटुंबियांचे अश्रू आणि होणाऱ्या नववधूच्या वेदना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. क्या हुआ था भैया? 3:30 2 मिनट के लिए रुके थे, बात करने के लिए बहनी से था, उससे बात करने के लिए रुके, पीछे डंपर वाले को पकड़ा. कितने बजे की घटना है? 2:15 या 2:20. आप कहाँ पे जा रहे थे? हम अक्कल पर जा रहे. क्यों? दरगाह तरफ. कहाँ पे हुआ ये घटना? ये सोमावल से नलगांव फाटे के बीच में बोर्ड लगता है ना. रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना एका रॉयल्टीत 2 फेऱ्या मारल्या तर 2 पैसे वाचतात. याशिवाय एका दिवसात जास्त रेती फेऱ्या मारल्या तर वाहन चालकास बोनस देखील मिळतो. अधिक कमाईच्या नादात चालक वाहने भरधाव चालवतात, वेग मर्यादा ओलांडतात आणि निष्पाप लोकांचे बळी जातात. आज सरफराज गेला, उद्या कोण, असा सवाल या प्रसंगी उपस्थित केला जात आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र केवळ दोषींना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाहीत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर वाहतूक नियम आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ईदच्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेला सरफराज घरी परतलाच, पण तिरडीवर. हा अपघात फक्त एक घटना नाही, तर अशा निष्पाप लोकांचा बळी टाळण्यासाठी कठोर पावले उचलली गेली नाहीत तर उद्या कुणाच्या तरी घरात असा शोक होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता.